हजारो उदाहरणं आपल्याला देशभरामध्ये आपल्याला सापडू शकतात की ज्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयामुळे मुस्लिमच बाधित झालेले आहेत। वक्फ अल औलाद ही जी संकल्पना आहे ती मुळात चुकीची आहे असं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रिव्ही काउन्सिलने निकाल दिलेला आहे। वक्फच्या मिळकतींचा उपयोग समाजासाठी होत नाही तर मुतवली हे काही उद्योगपतींना हाताशी धरून काही राजकारण्यांना हाताशी धरून त्याचा उपयोग स्वतःचे खिशे भरण्यासाठी म्हणून करतात। त्यामुळे हे विधेयक मुस्लिम विरोधी असण्याचा काही प्रश्नच येत नाही। ओवेसींनी याला विरोध करणं ठीक आहे, पण ज्या वेळेला विधीद्वारा स्थापित केंद्रीय मंत्रिमंडळ एखादं विधेयक आणतो त्यावेळेला अशा विधेयकाला फाडून अशा प्रकारे चीप टॅक्टिक्स करून त्यांनी संविधानाचा अपमानच केलेला आहे। नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। देशात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाचा मुद्दा गाजतोय। संसदेमध्ये जवळपास 12 तास या विषयावरती घमासान चर्चा झाली आणि या चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक हे संसदेने मंजूर केले। आता हे विधेयक जे आहे ते राज्यसभेत जाणार आहे आणि राज्यसभेमध्ये हे मंजूर होतं का नाही हे बघणं किंवा आत्ताच्या तत्कालीन भाजप सरकार समोर हा एक वेगळा टास्क असणार आहे। राज्यसभेत हे विधेयक मंजूर होईल ना होईल वेगळी गोष्ट, पण या विधेयकासंदर्भात सध्या समाजामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत। हे विधेयक मुस्लिम विरोधी आहे, या विधेयकामुळे मुस्लिमांच्या काही अधिकारांवरती गदा येणार आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत। पण नेमकं हे वक्फ सुधारणा विधेयक काय आहे, या विधेयकात काय मांडलेलं आहे, वक्फ बोर्ड नेमकं काय काम करतं आणि या वक्फ बोर्डाच्या सगळ्या कामकाजामध्ये सुधारणा करणारं विधेयक मोदी सरकारला का आणावं लागलं, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर मधून ज्येष्ठ ऍडव्होकेट संजीव देशपांडेजी। संजीव सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वरती। तुम्ही या सगळ्या वक्फ सुधारणा विधेयकाचा कायदेशीर दृष्टीतनं अभ्यास करताय, गेल्या अनेक वर्ष या संदर्भात तुम्ही एक पीपीटी पण बनवलं होतं। तेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच विचारायचंय की हे वक्फ बोर्ड जे असतं ते नेमकं काय संस्था आहे, ती नेमकं काम काय करते आणि त्यांचं कार्यक्षेत्र नेमकं काय? आपल्याला याची कल्पना आहे की प्रत्येक धर्मामध्ये दान देण्याची एक पद्धत आहे। हिंदूंमध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, प्रत्येक धर्मात असते। तशाच पद्धतीने मुस्लिम धर्मातही दान देण्याची पद्धत आहे। त्याला ते वक्फ असं त्याला म्हणतात। असे जे वक्फ असतात त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरचं नियंत्रण या गोष्टीसाठी म्हणून वक्फ बोर्डाची ही स्थापना वक्फ कायदा 1995 आणि त्याच्या आधी सुद्धा ही करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने त्यांचं काम हे जे वक्फ मिळकती असतात त्यांचे वाकीफ, त्यांचे मुतवली आणि या सगळ्या मालमत्तांचं रक्षण करणं, त्यांचा योग्य ते वापर करणं, यांच्या नोंदी करणं असं प्रामुख्याने ते काम असतं। खरं तर अशाच पद्धतीचं काम हे आपल्या बॉम्बे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये इतर धर्मांच्या साठी सुद्धा अशाच पद्धतीने काम केलं जातं। आणि पूर्वी हा वक्फ कायदा वेगळा ज्यावेळेला नव्हता त्यावेळेला याच कायद्याअंतर्गत हे सगळ्या ज्या धर्मादाय संस्था आहेत त्यांचं नियमन आणि नियंत्रण हे केलं जायचं। पण मग आत्ताच्या घडीला मोदी सरकारला हे जे सुधारणा विधेयक आहे ते आणण्याची गरज का पडली? म्हणजे हे विधेयक आणण्यामागे नेमकी मोदी सरकारची भूमिका काय आहे? मला असं वाटतं की यातली भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने हे विधेयक आणलं त्याच्यावरून पुरेशी स्पष्ट होते। त्याचं मुख्यतः कारण असं की ज्याला आम्ही कायद्याचे अभ्यासक एक वाक्य मार्टिन लुथर किंगचा आम्ही नेहमी त्याचा वापर आम्ही करत असतो। त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की अनजस्ट लॉ इज नो लॉ ॲट ऑल। जाचक किंवा अन्यायकारी जो असतो तो कायदाच नसतो। त्यामुळे हा कायदा अन्यायकारी, जाचक आहे याची खात्री पटल्यामुळे मोदी सरकारने हे विधेयक आणलं असावं। आणि खरं तर हा जाचक हे कशावरून सिद्ध झालं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल, माननीय उच्च न्यायालयांचे निकाल, त्याचप्रमाणे
जमिनीवरून याबद्दलचे जे रिपोर्ट येत होते, की आता मुनम्मम जिल्ह्यामध्ये केरळमध्ये ज्या पद्धतीने हजारो एकर जमीन ही ख्रिश्चन बांधवांची ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे, किंवा अगदी तमिळनाडू मधल्या 1500 वर्ष जुनं मंदिर ते ताब्यात घेण्याचा आणि त्याच्या आजूबाजूची हजारो एकर जमीन ताब्यात घेण्याचा जेव्हा प्रयत्न आला, तेव्हा समाजातून या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला. आणि आपण त्या विषयावर पुन्हा बोलू, पण मी तुम्हाला एक याच वेळेला सांगतो की मराठवाडा विभागामध्ये परभणी शहरामध्ये अशी वक्फची बरीच प्रॉपर्टी आहे. या लोकांनी जवळपास 1000पेक्षा जास्त लोकांना या मालमत्तेतून बेदखल करण्याच्या मागच्या वर्षी त्यांनी नोटिसा दिल्या होत्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी जवळपास 300-350 हे आपले मुस्लिम बांधव होते. म्हणजे हे अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष तिथे काबीज असलेले लोक आहेत, जे आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला त्रास होतो, त्याला स्वाभाविकपणाने, ज्याला आपण ग्राउंड स्वेल म्हणतो, पब्लिक आउटक्राय म्हणतो, तसं झाल्यामुळे मोदी सरकारनी हे खूप अभिनंदनीय पाऊल उचललेलं आहे. सर, वक्फ विधेयकावरती अनेक आक्षेप ह्याच्या आधी नोंदवण्यात आलेले आहेत. जसं की जमिनींवरती दावे केले जातात किंवा जमिनींवरती दावे केले तर तुम्ही वक्फ बोर्डाविरुद्ध सुप्रीम कोर्ट कुठल्याही कोर्टात जाऊ शकत नाही. तर हे नेमकं हे जे आक्षेप आहेत वक्फ बोर्डावरती, ते नेमके कोणते आहेत ते आम्हाला सविस्तर सांगा. हो. याच्यातला सगळ्यात पहिली गोष्ट काय होते, की आपण जर अगदी याच्या व्याख्येपासून जर आपण गेलो, तर आपल्याला असं लक्षात येईल की वक्फ ऍक्ट 1995च्या कलम 3 मध्ये त्यांनी वक्फ आणि त्या वक्फ बाय युजर, वक्फ अल औलाद, या 2-3 संकल्पना त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. वक्फ बाय युजर हा काय प्रकार असतो, आणि तुम्ही जर त्याची आकडेवारी जर पाहिली, तर तुम्हाला असं लक्षात येईल की यामध्ये जेवढ्या मिळकती वक्फ म्हणून आता रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत, त्यातले बहुसंख्य या वक्फ बाय युजर आहेत. आणि त्याचा अर्थ काय, की एखादी वास्तू, एखादी मिळकत, जिचा दुरान्वयाने किंवा योगायोगाने कधीतरी जर मुस्लिम बांधवांनी आपल्या धार्मिक कामासाठी जर उपयोग केला असेल, आणि तो जर काही दिवस, काही वर्ष जर चालला असेल, तर अशी मिळकत वक्फ बाय युजर म्हणून वक्फ घोषित होईल. आता याच्यातली गंमत अशी, की मुळात वक्फचे आपण जर व्याख्या पाहिली, तर त्याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट की तुम्ही तुमच्या मालकीची ही जमीन पाहिजे, मिळकत पाहिजे, क्रमांक 1. जी आपल्या मालकीची नाही ती तुम्हाला कशी दान देता येईल, हा स्वाभाविक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा येतो की तुम्ही ही दान देताना त्याच्यावरचा तुमचा हक्क हा तुमचा पूर्णपणे जातो, आणि त्यांची श्रद्धा आहे, आपण त्याचा आदर करतो, की ती अल्लाहकडे, ते अल्लाहच्या सेवेकरता ते देतात. आता इथे गंमत अशी येते की जर दान द्यावी लागते, तर मग वक्फ बाय युजर मध्ये असं डेडिकेशन, असं दान हे कोण देतं, कोण करतं? वापराचा जिथपर्यंत विषय येतो, आणि तुम्हाला मी काही निकाल त्याच्यातले सांगू शकतो. जसं की एक सलेम बरियल ग्राउंडचं सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, आमच्या पीपीटी मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये ते तिथे कब्रस्तान त्याच्यामध्ये होतं. ते कब्रस्तान, त्याचा कब्रस्तान म्हणूनचा वापर अनेक अनेक दशकांपासून बंद झालेला आहे. त्या ठिकाणी लोकांनी वस्ती केलेली आहे, आणि नुसती वस्ती केली नाही, तर रजिस्टर्ड सेल्लींनी या लोकांनी मिळकती विकत घेतलेल्या आहेत. मग एक दिवस अचानकपणे असं म्हटलं जातं की आता हे वक्फ बाय युजरनी आता हे तुम्ही ही जागा सोडून द्या. मग सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये असं म्हटलं की तुम्हाला वक्फ बाय युजरचा जर विषय करायचा असेल, तर त्याच्यामध्ये ही कोणी दान केली, कोणी डेडिकेट केली, ते तुम्हाला सांगावं लागेल. आणि असा वापर जो कलम 3 मध्ये वक्फ बाय युजरची व्याख्या केली होती, असा वापर इमेमोरियल म्हणजे पुरातन काळापासून झाला पाहिजे. आता लक्षात एक घ्या की काही दिवस, आता एक आपण गमती करता एक गोष्ट लक्षात घेऊ,
की आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये हा यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरू हे स्वाभाविकपणाने पदयात्रेनी पायी पायी जायचे. आपल्या जशा दिंड्या असतात तसे जायचे. जर एखाद्या आणि त्याच्या केसेस झालेल्या आहेत, एखादी पडकी जागा आहे आणि त्या पडक्या जागेच्या आडोशाला हे लोक जाताना यात्रेकरू थांबले. एकदा थांबले, 10 दिवस 10 वर्ष थांबले. मग एवढ्यामुळे ती वास्तू, त्याची भिंत ही काही वप होऊ शकते का? फक्त तुम्ही त्याचा वापर, आणि अशा अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे याचा अतिशय दुरुपयोग होत होता हे लक्षात आलं, आणि त्यामुळे हे वक्फ बाय युजर हे जे प्रकरण होतं ते पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अजून एक जो विषय येतो तो वक्फ अल औलाद. कायद्याच्या अभ्यासकांना ह्याची माहिती आहे की वक्फ अल औलाद ही जी संकल्पना आहे ती मुळात चुकीची आहे, असं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रिव्ही कौन्सिलनी निकाल दिलेला आहे. साधारणतः 1874 ते 94च्या दरम्यानचा प्रिव्ही कौन्सिलचा तो निकाल आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी पुन्हा वक्फ अल औलादचं हे तत्व कायद्यामध्ये त्यांनी आणलं. आणि याचा परिणाम काय होतो, तर याचा सरळ सरळ परिणाम हा महिलांना त्यांच्या वारसापासून, वारसाच्या हक्कापासून वंचित करण्यासाठी केला जातो. महिलांना मुळातच, मुस्लिम महिलांना, आपल्या भगिनींना समान वाटा मिळत नाही, जसं हिंदू भगिनींना मिळतो. जो तुटपुंजा वाटा मिळतो तोही मिळू नये म्हणून वक्फ अल औलादचा आधार हा घेतला जातो. त्यामुळे ती एक अतिशय चुकीची अशी गोष्ट यामध्ये होत होती. आणि त्यापुढे मी तुम्हाला सांगतो की आपण याच्यातलं जर जुन्या वक्फ कायद्यातलं कलम 40 जर आपण पाहिलं, त्याची व्याख्या जर इतकी भयंकर आहे. आता तुम्हाला आम्हाला कल्पना आहे की आपण पुण्यात आहात, आम्ही इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आपण एखाद्या आपण एखादी मिळकत विकत घ्यायची म्हटल्यानंतर आपण काय करतो? आपण पी आर कार्ड पाहतो, आपण त्याचा सातबारा पाहतो, आपण त्याचा एक 30 वर्षाचा शोध अहवाल आपण तयार करतो, आणि हे पाहतो की कुठे बोजा नाही, काही नाही, याचं नगरपालिकेकडे नोंद झालेली आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आणि त्या आधारावर, म्हणजे एक कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मग मिळकत तुमच्या आमच्या मालकीची ही होत असते. इथे गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की वक्फ बोर्डाला जर वाटलं, इफ दे थिंक, त्याच्या शब्द असा, इफ दे बिलीव्ह, त्यांना जर असं वाटलं की एखादी मिळकत वक्फ मिळकत आहे, तर ते तशा पद्धतीने त्याला वक्फ मिळकत म्हणून घोषित करू शकतात. आता गंमत अशी आहे, याच्यात काही वाद नाही की त्याच्यामध्ये सर्वेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता गंमत अशी की हा सर्वे कोण करतात? सर्वे मग वक्फ बोर्डाचे लोकच करतात. तुम्हाला मी अगदी अलीकडच्या काळामध्ये बारामती तालुक्यातलं एक घटना सांगू शकतो, माझ्याकडे त्याचा तपशील आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला लागून शेकडो एकर जमीन आहे. त्या जमिनीच्या तिथे एक छोटासा छोटासा भाग होता, 5 बाय 50 असेल, 50 बाय 50 असेल, असा काही भाग हा एका दर्ग्याच्या साठीचा असा म्हणून वापरला जात होता. गंमत अशी झाली की त्या दर्ग्याची म्युटेशन एंट्री घेताना, समजा ते 15,780 म्युटेशन एंट्री नंबर आला, तर हे काय होतं? म्युटेशन एंट्री होतं, हे काही त्याचं मोजमाप नव्हतं. वक्फ बोर्डामध्ये याची नोंद करताना त्यांनी काय केलं, या म्युटेशन एंट्रीला ते स्क्वेअर मीटर मध्ये पकडलं, आणि मग जे 50 बाय 50 ची जागा होती ती काही हजार स्क्वेअर मीटरची जागा वक्फ बोर्डाने त्या दर्ग्याची जागा म्हणून घोषित केली. तिथल्या गावकऱ्यांनी त्याला विरोध केला, त्यांनी बऱ्याच कारवाया केल्या. त्याच्यानंतर मग ते कमी केलं. तेही चुकीचं आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. पण म्हणजे अशा पद्धतीने बेधुंदपणे, बेदरकारपणे, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता अशा पद्धतीने याच्या नोंदी या केल्या जातात. मी तुम्हाला अगदी पुण्यातलं एक अजून उदाहरण देऊ शकतो. मध्यंतरी काळामध्ये जेव्हा या वक्फच्या संदर्भामध्ये अभियान सुरू होतं,
त्यावेळेला मी शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये या विषयावर बोलण्यासाठी आलो होतो. अधिवक्ता परिषदेने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेला माझं बोलणं झाल्यानंतर एक मुस्लिम भगिनी उभी राहिली. आपल्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा उठला की आता इथे वाद होईल, आता इथे काय कशा पद्धतीने होईल याचा काही कल्पना नव्हती. मी म्हटलं काय हरकत नाही, त्यांना बोलू द्या. त्या भगिनीने बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या या सगळ्या गोष्टीचं समर्थन करते, कारण मी या सगळ्या गोष्टीची व्हिक्टीम आहे, बळी ठरलेली आहे. माझ्या पुण्यातल्या मिळकतीवर या लोकांनी असाच बेकायदेशीर कब्जा केलेला आहे आणि आता मी बेघर झालेले. मला आता न्यायालयाचं ट्रिब्युनलचे दरवाजे ठोठवत होता माझ्या नाकी नऊ येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टीचा, या कायद्यातील तरतुदींचा दुरुपयोग करण्याची प्रवृत्ती ही या कलम 40च्या मुळे ही निर्माण झालेली होती. आणि अजून एक आक्षेपार्ह याच्यातली बाब होती आणि आपण थोडं नंतर काही गोष्टीच्या तपशिलात जाऊ शकतो. तुम्हाला आम्हाला कल्पना आहे की आपल्याला जर एखादा दावा दाखल करायचा असला, ताबा आपल्याला मागायचा असला, तर आपल्याला 12 वर्षाच्या, एखादा खाजगी व्यक्ती असला तर 12 वर्षाच्या आत तो दावा दाखल करावा लागतो. सेल जर रद्द करून पाहिजे असलं तर 3 वर्षाच्या आत तसा दावा आपल्याला दाखल करावा लागतो. तुमचा चेक डिसऑनर जर झाला तर त्याच्यासाठी सुद्धा किती दिवसात नोटीस द्यायची, किती दिवसात तक्रार द्यायची, याचं सगळं एक टाइम टेबल दिलेलं आहे. म्हणजे लिमिटेशन कायदा, मुदतीचा कायदा हा सगळ्या कायद्यांमध्ये अंतर्भूत केलेला आहे. आणि त्याचे काही तत्व आहेत. का केलेलं आहे तसं? तर जितका उशीर केला जातो तितका याच्यामध्ये बनावट गोष्टी होण्याचा, टेंटेड होण्याचा, काही त्याला कलर देण्याची भीती ही निर्माण झालेली असते. आता गंमत बघा की याच्यामध्ये 1995 पर्यंत या कायद्यामध्ये मुदती कायदा हा यांना सगळ्यांना लागू होता. आणि मी तर तुम्हाला याचं उदाहरण देऊ शकतो आणि आपल्या त्या पीपीटी मध्येही आपण ते उदाहरण आपण दिलेलं आहे की वक्फ कायद्याच्या संदर्भामध्ये जेव्हा राज्यसभेमध्ये याची चर्चा झालेली होती, त्याला राज्यसभेमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार झाला आणि मग त्याला त्यावेळेसच्या राज्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं. ही चर्चा झाली 23 जुलै 1984 ला राज्यसभेमध्ये आणि त्याला त्यावेळेसचे राज्यमंत्री जगन्नाथ कौशल यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे शिफारसी आलेल्या आहेत की याच्यातला मुदतीचा कायदा तुम्ही काढून टाका, लिमिटेशन ठेवू नका याला, अशा सगळ्या गोष्टी आल्या. आणि महत्वाची गोष्ट बघा, 1984 सालची गोष्ट आहे आणि हे संसदेमध्ये दिलेलं अभिवचन आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात आणि ते मी कोट करतो. राज्यसभेचं जे इतिवृत्त आहे त्याच्या पान नंबर 281 ते 284 मध्ये हे उद्धृत केलेले आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं त्यांनी, जगन्नाथ कौशलांनी, proposal that a provision should be made to the effect that there should be no period of limitation for the institution of any legal proceeding for the recovery of possession of any immovable property belonging to a waqf. Since the enlargement of the limitation cannot be made only in relation to waqf, the question of making such provision for all religious and charitable trusts is being separately considered. 1984 साली त्यावेळेसच्या शासनाने वचन दिलेलं होतं, जे तुम्ही राज्यसभेमध्ये, संसदेत तुम्ही जे आपलं निवेदन करतात त्याचं एक सँक्टिटी आहे. तुम्ही असं सांगितलं होतं की आम्ही मुदतीचा कायदा वक्फच्या परिघात ठेवायचा की नाही याचा आम्ही आता विचार करू शकत नाही, कारण असं जर करायचं असलं तर ते सगळ्या धर्मांच्या संदर्भात आम्हाला करावं लागेल. आम्ही एकट्या वक्फच्या संदर्भात असा विचार करू शकत नाही. आणि गंमत बघा, 11 वर्षामध्ये तुम्ही बदलून गेले आणि तुम्ही मुदतीचा, आणि त्याचा परिणाम काय झाला की 1500 वर्ष जुनं मंदिर आणि 1300 वर्ष पूर्वी स्थापन झालेला धर्म म्हणतो की ही आमची जागा आहे. इतके अन्यायकारी तरतुदी
या कायद्यामध्ये होत्या. त्यामुळे मला असं वाटतं याच्या तपशिलात आपल्याला अजून जाता येईल. पण नक्कीच सर. मला या अनुषंगाने पुढचा प्रश्न घ्यायचा होता असा की नेमक्या काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या कायद्यामध्ये. म्हणजे आता ज्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत, आणि जे सुधारणा विधेयक मांडलेलं आहे त्या दुरुस्त्या कोणत्या कोणत्या करण्यात आलेल्या आहेत? एकदा मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं ना, की त्यांनी कोण क्रिएट करू शकतं, कोण याचं दान देऊ शकतं याची व्याख्या केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अतिशय महत्वाचा बदल केला, आणि जो त्याच्यावर थोडी चर्चा व्हायला खरं तर काही हरकत नाही. त्यांनी असं म्हटलंय की जो 5 वर्षापासून मुस्लिम धर्म पाळतो त्याला हे वक्फ आपल्या प्रॉपर्टीच्या संदर्भात त्याला आपलं हे वक्फ त्याला करता येईल. हा त्यातला पहिला बदल आहे. आता यातली गंमत अशी आहे की आक्षेप याच्यातला असा आहे की तुम्ही याच्यातून नॉन मुस्लिम तुम्ही का काढलं. खरं तर या लोकांना कायद्यातल्या तरतुदी कळत नाही. लक्षात असं घ्या की एखादा हिंदू असेल किंवा एखादा ज्यू असेल, कारण पहिला इतिहास असं सांगतो की पहिलं वक्फ जे झालं ना ते एका ज्यू माणसानी दान दिल्यामुळे मोहम्मद पैगंबराच्या काळामध्ये ते वक्फ एस्टॅब्लिश झालेलं होतं. त्यांनी जर अशा पद्धतीने दान दिलं, दान त्याला देता येईल. ते वक्फ नसेल, ते ट्रस्ट असेल. म्हणजे दान देण्याला विरोध आहे किंवा हिंदूंना आता आपल्याला मुस्लिमांना वाटलं की तुळजाभवानीला दान द्यावं, त्याला काही आक्षेप नाही. हिंदूंना वाटलं की अल्लाच्या नावाने दान द्यावं, त्याला विरोध नाही. त्याला म्हणायचं काय याच्यावर प्रश्न आहे. ते हिंदूंनी जे दान दिलेलं असेल ते या वक्फ कायद्यात येणार नाही, ते ट्रस्ट ऍक्ट खाली जाईल, असा त्यातला अर्थ आहे. दुसरा महत्वाचा बदल झालाय तो वक्फ बाय युजर मध्ये त्यांनी केलेला आहे, वक्फ अल औलाद मध्ये तो केलेला आहे. नंतर कलम 40 मध्ये आता सर्वे जो केला जातो त्याचे अधिकार आता कलेक्टर किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे हे अधिकार देण्यात आलेले. त्याचं कारण असं असतं की आपल्याला कल्पना आहे महसुलामध्ये सगळे याचे कागदपत्र तयार केले जातात. मग आपल्याला जमिनीचा सातबारा असेल, खासरा असेल, किंवा मग नगरपालिकेमध्ये त्या आपल्या सिटी सर्वेचे डॉक्युमेंट असतील, हे सगळे कागदपत्र हे महसूल यंत्रणा तयार करत असते. त्यामुळे जर असा प्रश्न आला की छत्रपती संभाजीनगर मधली एखादी मिळकत वक्फ आहे की नाही आहे, तर ते कलेक्टर ठरवेल. कारण पूर्वी असं झालं की राजपत्रामध्ये वक्फ मिळकत जाहीर झाली पण त्याचा योग्य पद्धतीने सर्वे केला नाही. त्याच्यामुळे मग सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं आणि मग ते रद्द करावं लागलं. त्यानंतर मग वक्फ बोर्डाच्या रचनेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा महिला किमान 2 महिला घ्याव्यात, किमान असं म्हटलं. त्याच्यानंतर गैर मुस्लिमही त्याच्यामध्ये घेण्यात आले. खर तर याच्यातली गंमत अशी आहे की मुस्लिम प्रश्न ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला हे लोक असं सांगत असतात की सच्चर समितीने अमुक गोष्ट सांगितली आहे त्यामुळे तुम्ही ती केली पाहिजे. आता गंमत बघा की या सच्चरांचा विचार कोणताही असू द्या त्याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं काही कारण नाही, पण ते स्वतः गैरमुस्लिम होते. म्हणजे एका गैरमुस्लिमांनी मुस्लिमांच्या हिताचा अहवाल तयार केला, हे तुम्ही मान्य करता. हे कोण्या मुस्लिमांनी केलेलं नाहीये. आणि त्या सच्चरांनी वक्फ बोर्ड, सेंट्रल कौन्सिल या सगळ्यामध्ये तज्ज्ञ मंडळींना नेमा अशी शिफारस केली होती. मग त्याच्यामध्ये आर्किटेक्ट असतील, त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील, त्यांनी भली मोठी यादी दिलेली आहे. आपण जर तो सच्चर समितीचा रिपोर्ट पाहिला तर. कारण त्यांचं म्हणणं होतं की असे एक्सपर्ट प्रोफेशनल जर या बोर्डामध्ये आणि कौन्सिलमध्ये आले तर मग या मिळकतींचं रक्षण करणं, त्यांचं ऑप्टिमम युटिलायझेशन करणं, इट मे बी कमर्शियल ऑर लाईक दॅट. त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल केले. आता मुदतीचा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. जे ओव्हर रायडिंग इफेक्ट देण्यात आला होता तो त्याच्यामधून काढून टाकण्यात आलेला आहे. असे खूप स्वागतार्ह बदल हे करण्यात आलेले. त्याच्यानंतर एक अजून महत्वाचा बदल केलेला आहे तो आहे कलम 83 मध्ये. पूर्वी जो वक्फ ट्रिब्युनलचा जो निकाल होता तो अंतिम मानला जायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय
यांच्याकडे या सेक्शन 83च्या निकालाच्या विरुद्ध अपील रीट दाखल करता येत होतं. आता रीट आणि अपील मध्ये फरक काय असतो, तर अपील हे अधिकाराने केलं जाऊ शकतं आणि रीट ही डिस्क्रिशनरी रेमेडी आहे. आता यांनी असं केलंय की अशा ट्रिब्युनलच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला अपील करता येईल, म्हणजे हायकोर्टाला ते अपील ऐकावं लागेल, त्याचा गुणवत्तेवर निकाल द्यावा लागेल. हायकोर्ट असं नाही म्हणू शकत की आम्ही 226 खाली 227 खाली हे प्रकरण ऐकत नाही. आणि मग अपिलाचे मुद्दे त्याच्यामध्ये मग तुम्ही वस्तुस्थितीवर जाऊ शकता, तुम्ही लॉ फॅक्ट या सगळ्या गोष्टीवर युक्तिवाद करू शकता. रीट पिटिशनच्या मर्यादा या खूप असतात, त्यामुळे ही एक खूप चांगली अशा प्रकारची तरतूद ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ज्या सगळ्या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. त्याचं मी मनापासून याचं स्वागत करतो. सर, पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणल्यापासून एक प्रचार असा केला जातोय की हे जे सुधारणा विधेयक आहे ते मुस्लिम विरोधी आहे. तर प्रत्यक्ष त्यात मुस्लिम धर्मात कोणतीही ढवळाढवळ दिसत नाहीये. हे सगळे जे प्रकरण आहे ते कुठेतरी फक्त जमीनवरची मालकी त्याच्यावर असणारे अधिकार या कार्यक्षेत्राभोवती संबंधित दिसतं. तर मग तरी पण वक्फ सुधारणा विधेयक बिल हे मुस्लिम विरोधी आहे असा अपप्रचार का होतोय? आपल्या देशामध्ये काय झालंय, काही जण असे लोक आहेत की जे कोणताही कायदा आणला, काहीही केलं तरी पहिल्यांदा त्याला विरोध करतात, नंतर दुसरा त्यांचा लगेच शब्द येतो की हे असंवैधानिक आहे, आणि तिसरा त्यांचा शब्द येतो की हे मुस्लिम विरोधी आहे. म्हणजे आपण सीए कायदा आपण बघा, त्याच्याबद्दलही असेच गैरसमज करण्यात आले. अगदी 3 फौजदारी कायद्यांमध्येही ज्या सुधारणा करण्यात आल्या त्यालाही विरोध करण्यात आला. त्यामुळे हे काही जणांचा हा एक छंद झालेला आहे की कोणत्याही बदलाला असं मुस्लिम विरोधी हे म्हणायचं. मी आपल्याला सुरुवातीला जसं सांगितलं तसे हजारो उदाहरणं आपल्याला देशभरामध्ये आपल्याला सापडू शकतात की ज्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयामुळे मुस्लिमच बाधित झालेले आहेत आणि या वक्फच्या मिळकतींचा उपयोग समाजासाठी होत नाही, तर मुतवली हे काही उद्योगपतींना हाताशी धरून, काही राजकारण्यांना हाताशी धरून त्याचा उपयोग स्वतःचे खिशे भरण्यासाठी म्हणून करतात. त्यामुळे हे विधेयक मुस्लिम विरोधी असण्याचा काही प्रश्नच येत नाही. याचं दुसरं कारण असं की हे बोलणाऱ्या लोकांनी मग वक्फच्यामुळे आम्ही किती महिलांना मदत केली हे सांगितलं पाहिजे. आता गमतीचा भाग असा की ज्यावेळेला शहाबानोचा निकाल झाला त्याच्यानंतर मग मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऍक्ट आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही आता अशा ज्या घटस्फोटित महिला आहेत त्यांना आम्ही आर्थिक मदत आमच्याकडून केली जाईल. किती महिलांना मदत केली याचा आकडेवारी देतात काही लोक, तर देत नाही. या सगळ्याचा काल ज्यावेळेला लोकसभेमध्ये उल्लेख आला की काही 116-126 कोटीच्या दरम्यान याचं उत्पन्न होतं, म्हणजे याचा उपयोग मुस्लिम समाजासाठी केला जात नाही, म्हणून हे विधेयक मुस्लिम विरोधी असण्याचा संबंधच येत नाही. आणि दुसरी गोष्ट की यामुळे असं करण्यात आलेलं नाही की तुम्ही जे वक्फ घोषित करण्यात आलेले तिथे तुम्ही काही धार्मिक कृत्य करायचं नाही. मुतवलीच्या अधिकारात काही हस्तक्षेप नाही. ज्यांनी दान केलं त्या वाकिफच्याही हक्कामध्ये काही हस्तक्षेप करण्यात आलेला नाहीये. हस्तक्षेप जो फक्त अपेक्षित आहे तो चुकीच्या पद्धतीने जे मिळकत घोषित होतात त्याबद्दलचा आहे. पार्लमेंटमधली जर का आपण भाषणं ऐकली तर ओवैसींसारख्या नेत्यांनी ते विधेयक पार्लमेंटमध्ये पाडलं, त्याच्यावर त्यांचा निषेध पण झाला. पण मग ओवैसींसारखे नेते स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याची चांगली जाण आहे, पण त्यांच्याकडनं मग या विधेयकाला विरोध करण्याचं काय कारण आहे? खरं तर या सगळ्या गोष्टी केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन केल्या जातात. गंमत अशी की ओवेसींनी उदाहरण दिलं फाडताना, ते महात्मा गांधींचं उदाहरण दिलं, तो पूर्णपणे संदर्भ वेगळा आहे.
आता एक गोष्ट लक्षात घ्या की 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि आपण संविधान स्वीकारल्यानंतर आता आपल्याला गंभीरपणाने विचार केला पाहिजे की असं कायदा फाडणं किंवा अगदी डिसोबिडियन्स टू लॉ या गोष्टी संविधान संमत आहेत का? कायद्यांना विरोधात मी समजू शकतो. ओवेसींनी याला विरोध करणं ठीक आहे, किंवा अगदी उद्या त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं की हे असंवैधानिक आहे, मी हे समजू शकतो. पण ज्या वेळेला विधीद्वारा स्थापित केंद्रीय मंत्रिमंडळ एखादं विधेयक आणतं त्यावेळेला अशा विधेयकाला फाडून एका अर्थाने संवैधानिक संस्थेचा आणि तेही लोकसभेमध्ये अशा प्रकारे चीप टॅक्टिक्स करून त्यांनी माझ्या तरी मते संविधानाचा अपमानच केलेला आहे. सर, या संदर्भातला शेवटचा प्रश्न घेतो. या वक्फ बोर्डामध्ये एक जो नियम सांगितला जात होता की वक्फ बोर्डानी जर का कुठल्या जमिनीवरती दावा केला तर ती जे प्रकरण होतं ते कोर्टात जात नव्हतं. तर मला हे विचारायचं की आपल्या संविधानामध्ये कोणताही माणूस कोर्टामध्ये दाद मागू शकतो, न्याय मागू शकतो. पण मग वक्फ सुधारणा म्हणजे वक्फच्या सुरुवातीच्या या सगळ्या बिलामध्ये अशी तरतूद कशी करण्यात आली होती? किंवा वक्फ हे काय कोर्टापेक्षा मोठं झालं होतं का की जे कोर्टात दाद नाही मागायची पण वक्कडे दाद मागायची आणि कोर्ट दिल तेव्हा निकाल? तर हे नेमके सगळ्या तरतुदी आणि यातला कायदा काय सांग? तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला. अगदी 1995 सालापर्यंत वक्फच्या संदर्भातले सगळे दावे हे दिवाणी न्यायालयांकडे जायचे. आणि खरं तर आपल्याकडे आपण एक पद्धत ठरलेली आहे की ज्याला आपण सिव्हिल राईट्स म्हणतो, दिवाणी हक्क, हे कोण ठरवतं? तर ते दिवाणी न्यायालय ठरवतात. त्यामुळे कोणाची मालकी आहे, कोणती मिळकती वक्फ आहे किंवा काही नाही आहे, या गोष्टी या न्यायालयाच्या कक्षेत आहेत. आणि का? तर असे न्यायालय पुरावा ऐकून, दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून मग एक सविस्तर निकाल दोन्ही पक्षांना संधी देऊन निकाल देतात. त्यामुळे खरं तर आपल्या देशातील कायद्याप्रमाणे सिव्हिल राईट्स ठरवण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ दिवाणी न्यायालयांनाच होता. दुर्दैवाने मग वक्फ ट्रिब्युनल आणण्यात आलं आणि त्यांना हा अधिकार देण्यात आला की ही मिळकत वक्फची आहे की नाही हे तुम्ही ठरवा. आणि त्यावेळेला पहिल्यांदा दिवाणी न्यायालयामध्ये तुम्हाला याबद्दल दावा दाखल करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. तुम्हा आम्हा सर्वांचं ते दुर्दैव काही प्रमाणात अजूनही कायम आहे. आणि काही त्यामध्ये त्यांनी असं केलं होतं की तिथे त्रिसदस्यीय समिती आणि मग त्याच्यामध्ये त्रिसदस्यीय न्यायाधिकरण, त्यामध्ये मग एक जज, निवृत्त किंवा वर्किंग असा जज, आणि इतर 2 जण. दुर्दैवाने जे असे नागरिकांचे हक्क ठरवतात यावर केवळ एका धर्माचेच लोक नियुक्त व्हावेत अशी सगळी रचना करण्यात आली होती. आणि मी तुम्हाला थोडा विषयांतर वाटू शकतं, मी तुम्हाला यातली एक माहिती देतो की 1-2 वर्षापूर्वी इथे वक्फ ट्रिब्युनल संभाजीनगरला आहे, त्यांनी एक जाहिरात काढली होती. एक 50 पदांची जाहिरात होती आणि त्याच्यामध्ये विधी सहाय्यकाची सुद्धा पदाची जाहिरात होती. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की या पदासाठी केवळ मुस्लिम पात्र आहेत. म्हणजे तुम्हाला विधी सहाय्यक सुद्धा हा एका विशिष्ट धर्माचा पाहिजे. आपण कोणत्या थराला हे सगळं नेलं? त्याला आम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं, ते प्रकरण अजून प्रलंबित आहे. न्यायाधीश, आता आपण चॅरिटी कमिशनरचा उल्लेख केला. हे चॅरिटी कमिशनर हिंदू, ख्रिश्चन किंवा इतर अनेक जणांचं, काही प्रमाणात तर काही पूर्वी मुस्लिमांचे सुद्धा ट्रस्टच्या बद्दलचे न्याय निवाडे देतात. ते मुसलमान सुद्धा असतात, ते ख्रिश्चन सुद्धा असतात, कारण ती सेक्युलर इन्स्टिट्यूशन आहे. न्यायाधीश आहेत ते. अशा न्यायाधीशांनाही जर आपण धर्म लावायला लागलो तर मग याच्या इतकी दुर्दैवी काही गोष्ट होणार नाही.
आपण जी पीपीटी दिली त्याच्यामध्ये आपलं असं म्हणणं होतं, त्याच्यात दोन मुद्दे होते की आपल्या देशामध्ये जे ट्रिब्युनलायझेशन झालेलं आहे ते पूर्णतः अपयशी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे ट्रिब्युनल कोणत्या का प्रकारे असे ना ते तुम्ही पूर्णतः रद्द करा आणि हे सगळे अधिकार पुन्हा एकदा दिवाळी न्यायालयाला द्या. आपले थोडे प्रयत्न कमी पडले म्हणावेत. सुधारित विधेयकामध्येही असं ट्रिब्युनल ठेवलेलं आहे. त्यातला एकच आपला समाधान मानण्याची गोष्ट अशी की अशा ट्रिब्युनलच्या निकालाविरुद्ध अपील करण्याची तरतूद आता करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा बराचसा आपल्याला आता न्याय हा मिळू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि खूप महत्वाची माहिती सोप्या शब्दात सांगितली. खरं तर वक्फ बोर्ड आणि त्या संदर्भातल्या सगळ्या तरतुदी, कायदेशीर तरतुदी या खूप किचकट स्वरूपात समोर येत असतात. पण तुम्ही जिथं एक सुलभीकरून आम्हाला सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट या जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि त्या पॉलिटिक्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.